वेंसर रुग्णालयाच्या सहकार्याने शिवशक्ती ज्येष्ठ नागरिक संघ दत्तवाडी आकुर्डी येथे विशेष अस्थिरोग चिकित्सा शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. पुणे येथील रोबोटिक संधिरोपण शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर भूषण शितोळे MS आर्थो यांच्या सखोल मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले. सांध्याच्या समस्याबाबत आधुनिक आणि कमीत कमी छेद घेऊन केले जाणारे उपचार याविषयी असंख्य रुग्णांना विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना डॉक्टर शितोळे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. अचूक निदान, कमी वेदना आणि त्वरित आराम ही त्यांची पद्धती उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरली. मी डॉक्टर भूषण शितोळे, मी रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन पुण्यात प्रॅक्टिस करतो वेंसर हॉस्पिटल इथे. गुडघेदुखी आणि त्यावरच्या समस्या याच्याबद्दल आपण आज बोललो. रोबोटिक तंत्रज्ञानाने जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी कशी अद्ययावत झालेली आहे आणि जॉईंट रिप्लेसमेंट तंत्रज्ञानाने कसे फायदे होतात याबद्दल आपण बोलणार आहोत. जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे सांधेरोपण हे ढोबळमानाने दोन पद्धतीने केलं जातं. एक तर कन्व्हेन्शनल जॉईंट रिप्लेसमेंट, ज्याच्यात हाड फोडलं जातं, रॉड टाकला जातो आणि झिगच्या सहाय्याने गुडघा सरळ केला जातो. रोबोटिक रिप्लेसमेंटमध्ये हे कन्व्हेन्शनल सर्जरीसारखं नाही आहे. याच्यात कुठल्याही प्रकारचं हाड फोडलं जात नाही, मॅरो कंटॅमिनेट होत नाही आणि इथे आम्ही पेशंटला त्यांची जशी ठेवण आहे त्यानुसार अलाइनमेंट देऊ शकतो. त्याला आम्ही कायनेमॅटिक अलाइनमेंट किंवा रिव्हर्स कायनेमॅटिक अलाइनमेंट म्हणतो, जे कन्व्हेन्शनल रिप्लेसमेंटने शक्य होत नाही. आता रोबोटिक तंत्रज्ञानामुळे जे हाड फोडलं जात नाही किंवा स्नायूंचं कटछाट कमी होते किंवा स्नायूंचं विच्छेदन कमी होतं, त्यामुळे रुग्णांना होणारा ॲडव्हान्टेज आणि त्याचा जे फायदे वेगळ्या लेवलचे आहेत. त्याच्यात रक्तस्राव कमी होतो, त्यांना ब्लड ट्रान्सफ्युजनची शक्यता कमी होते, त्यांना फिजिओथेरपीची ड्युरेशन कमी होतं, त्यांना लवकर चालता येतं, वेदना कमी होतात, रक्तस्राव कमी होतो आणि एकत्रित हॉस्पिटलायझेशन कमी झाल्यामुळे कॉस्ट पण कंट्रोल करता येते. शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्या दिवशी रुग्ण चालतात आणि एक साधारण हॉस्पिटलायझेशन कमी झाल्यामुळे चौथ्या ते पाचव्या दिवशी दोन्ही पायांचे, दोन्ही गुडघ्यांचे प्रत्यारोपण केलेले पेशंट घरी जातात. साधारणपणे एक गुडघेदुखी पूर्णपणे जास्त असेल आणि हाड एकमेकांना घासलं जात असेल, म्हणजे स्टेज 4 डिसीजमध्ये आम्ही हे रोबोटिक रिप्लेसमेंट ॲडवाईज करतो. हे अतिशय सुरक्षित तंत्रज्ञान आहे, कारण इथे प्रत्येक लेवलला चेक्स असतात आणि कॅलिब्रेशन्स असतात. त्यामुळे चुकण्याची शक्यता ह्या तंत्रज्ञानाने कमी झालेली आहे आणि ह्युमन एरर्स पण कमी झालेले आहेत. पूर्वी कितीही निष्णात डॉक्टर असतील तरी त्यांच्याकडनं काहीतरी 1% तरी ह्युमन एरर असायचा, पण रोबोने तेही नलिफाय झालेलं आहे. त्यामुळे बऱ्यापैकी याच्यात स्टँडर्डायझेशन आलेलं आहे आणि याच्याने रुग्णांना नक्कीच फायदा होतो. गुडघेदुखी होऊच नये म्हणून नियमितपणे व्यायाम, सकस आहार आणि कॅल्शियम रिच फूड घेतलंच पाहिजे. आणि जसं वय वाढतं, साधारण 50-60 नंतर काही सोयी केल्या पाहिजेत, जसं इंडियन टॉयलेट वापरणं बंद करणं, जिना चढणं उतरणं कमी करणं, एका जागेवर उभं राहणं कमी करणं. पण नियमित व्यायाम, सकस आहार, कॅल्शियम रिच फूड यामुळे सगळ्यात जास्त रुग्णांना फायदा होतो. नमस्कार, मी रुपाली धनंजय कोबर्णे. माझा 4-5 वर्षापासून डाव्या पायाचा गुडघा खूप दुखत होता. मला चालता नव्हतं येत. 1 किलोमीटर चालले तरी पाय दुखायचा. बसायला पण त्रास व्हायचा, उठताना बसताना. पण नंतर मी वेंसरला दाखवलं. डॉक्टर भूषण सर यांच्याकडे माझं ऑपरेशन झालं डाव्या पायाचं. आता 1.5 महिना झाला ऑपरेशनला. मला एकदम व्यवस्थित चालता येतं, उठता बसता येतं आणि काहीच त्रास झाला नाही. 2 दिवस हॉस्पिटलला ॲडमिट होते. ऑपरेशन करताना पण त्रास झाला नाही. आता पण एकदम व्यवस्थित वाटतं. आता मला मी एकदम 4-5 दिवसात तर एकदम व्यवस्थित चालायला लागले, 5-6 दिवसात. आणि पायाला आता काहीच त्रास होत नाही. नाही.